गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी व्हिडिओ करत आहे बेबी. तुमच्याकडे जर लहान बाळ असेल आणि बाहेर जायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि त्या ऑर्गनाईज कशा करायला पाहिजे, ती बॅग कशी ऑर्गनाईज करायला पाहिजे ह्याच्यावर मी व्हिडिओ करत आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी काल बाहेर गेलते तर मी ही पूर्ण बॅग नेलती. तर आपण पाहू शकता, मी आता एक एक ओपन करते, दाखवते तुम्हाला मी काय काय नेलते ते. मी हे पाउचेस मीशोवरनं मागवलेले आहेत. पाहू शकता, हा पहिला पाऊच आहे. जर तुमचं बाळ अंगावरचं दूध पित असेल तर ओकेच आहे, पण अंगावरचं पिऊनसुद्धा तुम्ही त्याला जर पावडरचं दूध देणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा तर खूप इम्पॉर्टंट पाऊच आहे, जो की तुम्ही बाहेर जाताना न्यायलाच पाहिजे बाळाला. हे बघा, ह्याच्यामध्ये मी एक रुमाल ठेवलेला आहे. ओके, हा एक रुमाल ठेवलेला आहे बाळाचं तोंड वगैरे पुसण्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, मी दुधाची पावडर ठेवलेली आहे बाळाची, आणि मी मिल्टनमध्ये गरम पाणी करून घेते, जेणेकरून ती पावडर त्या गरम पाण्यात मिक्स करून बाळाला पाजता येते. तर हा असा एक डब्यामध्ये मी पावडर ठेवलेली आहे, हा रुमाल ठेवलेला आहे दूध पुसण्यासाठी. ही एक छोटीशी डब्बी, ह्याच्यात पण मी पावडर ठेवली होती. आणि हा एक चम्मच मी ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता, ह्या चमच्याच्या मापाने आपण पावडर घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो. हा एक चम्मच घेतला तर आपण 30 ml पाणी टाकू शकतो, असं मेजर आहे. तर ह्या पाऊचमध्ये मी हे ठेवलेलं आहे. बाळाचे पिण्याचं सामान हे सगळं मी ह्या पाऊचमध्ये ठेवलेलं आहे. हे मी नंतर दाखवते. तुम्ही पाहू शकता, हा एक पाऊच आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की आता सध्याला वातावरण खूप चेंज होत राहतं, काही ना काही. आता तुम्हाला तर माहिती, वातावरण चेंज होत राहतं सारखं, काही ना काहीतरी बाळाला सर्दी पडसे काही ना काही चालू असते. त्याच्यामुळे एक सेफ्टीसाठी मी हा एक पाऊच ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, बाळाचे मी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, हे हिमालयाचं बेबी लोशन आहे, जे की मी वापरते. आणि हे मला डॉक्टरांनी काही औषधं सजेस्ट केलेले आहेत. हे मी औषधं तुम्हाला सजेस्ट करत नाही, पण मी बाळासाठी माझ्या डॉक्टरनी सजेस्ट केलेले ते तुम्हाला दाखवते. आता हे एक आहे कोलिक पेनचं हे औषध. हे तुम्ही पाहू शकता, विटॅमिन D3चं औषध आहे, जे की वर्षभर बाळाला द्यायला लावतात. आता हे एक आहे गॅसचं, बाळाला पोटात जर गॅस झाला असेल, पोट दुखत असेल तर हे औषध देतात, किंवा हे कोलिक पेनचं औषध देतात. आता हे फीवरचं एक दिलेलं आहे मला. एक मिनटं दाखवतो तो बॉक्स. हे पाहू शकता तुम्ही, फीवरचं आहे. जर बाळाला ताप आला, काय आला, क्रोसिन, तर हे औषध देतात. आणि ह्याच्यामध्ये पण मी एक नॅपकिन ठेवलेलं आहे. ओके, तर मी हे औषधं बाळाला देते सध्याला. तर मी हे औषधं कुठं जायचं म्हटलं तर प्रेफर करते. हे लोशन आहे, ही 4 औषधं कुठं जायची असेल तर मी प्रेफर करते की ती घेऊनच जाते. आणि हे एक आहे, जर बाळाला स्किन ॲलर्जी झाली तर तुम्ही पाहू शकता इथं, सनबर्न, इन्सेक्ट बाईट्स, प्रिकली हीट, मायनर स्किन इरिटेशन, तर ह्याच्यासाठी हे औषध आहे. तर हे सुद्धा औषध मी एक बरोबर ठेवते. तर मी हा असा एक पाऊच केलेला आहे, त्याच्यामध्ये मी सगळे बाळाचे औषधं ठेवते, जेणेकरून आपल्याला काही हे नको व्हायला,
कुठं औषधं मिळतात नाही मिळतात, तर मी ही सगळी औषधं माझ्याबरोबर ठेवतेच आणि ते कुठेही जाताना हा पाऊच घेऊन जाते. आता तुम्ही पाहू शकता हा एक पाऊच आहे. तर ह्या पाऊचमध्ये तुम्हाला तर माहिती इम्पॉर्टंट, मी ह्याच्यामध्ये ही बेबी पावडर ठेवलेली आहे हिमालयाची. हे वाईप्स ठेवलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे डायपर ठेवते. हे एक बाळूतं ठेवते मी. हे एक टिथर ठेवलं मी असं जस्ट, बाळ खूप तोंडात बोट घालायला लागलं तर मी हे टिथर देते. आणि हे पेपर्स ठेवले आहे जेणेकरून डायपर ह्याच्यामध्ये गुंडाळून बाहेर टाकता येतील. तर तुम्ही पाहू शकता हा पाऊचमध्ये मी ह्या गोष्टी रेडी केलेल्या आहेत, जेणेकरून बाळाने सुशी केली तर डायपर चेंज करता येतं, वाईप्सने पुसता येतं, पावडर वगैरे लावता येते. आणि जर ते डायपर आपल्याला टाकायचं झालं तर मी ह्या पेपर्समध्ये ते डायपर टाकून देते. तर अशा प्रकारे हे एक मी बाळूतं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी हा पाऊच क्रिएट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला बाहेर कुठं जायचं म्हटलं तर हा पाऊच आपल्याला खूप युजफुल आहे. तुम्ही पाहू शकता मी हे 3 पाऊच रेडी केलेली बाळाच्या दुधाच्या पावडरचा पाऊच आहे. हा मी सगळ्या बाळांच्या औषधांचा पाऊच ठेवला आणि ही एक डायपर पिशवी ठेवलेली आहे. आणि माझ्याकडे आता पाऊच एक मोठा मी शोधत आहे बाळाचे कपडे ठेवण्यासाठी. तर आता तात्पुरते मी ह्या प्लॅस्टिकमध्ये बाळाचे एक 2-3 ड्रेस ठेवलेले आहे, जेणेकरून बाळाने काही ओलं केलं तर आपल्याला बाळाचा ड्रेस चेंज करता येईल. तर तुम्ही पाहू शकता मी ही एक पिशवी घेतलेली आहे मिशोवरून. तर हे सगळे पाऊच मी ह्याच्यामध्ये ठेवते आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं तर ही पिशवी उचलून घेऊन जाते, जेणेकरून बाळाच्या कोणत्या गोष्टी आपल्याला नडायला नको आणि आपल्याला ते यूज करता येतील. अशा प्रकारे आपली ही बाळाची बॅग रेडी झालेली आहे कुठं जायचं असेल तर.